ज्योतिषम जीवन जगले ते देशासाठी लढले, ते देशासाठी लढले. माझ्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी व लोकशाहीसाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्व महान नेत्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. मी नूतन मल्हार, मी आज तुम्हाला माझे स्वातंत्र्य, माझी जबाबदारी या विषयावर थोडीफार माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्याल अशी मी आशा बाळगते. आओ झुककर सलाम करें उनको जिनके हिस्से में मुकाम आता है. आओ झुककर सलाम करें उनको जिनके हिस्से में मुकाम आता है. खुश नसीब होता है वो खून जो देश के काम आता है, जो देश के काम आता है. मित्रांनो, आज आपण इथे का बरं जमलो आहोत? आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन. भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षीप्रमाणे आपण साजरा करतो. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. हो, पण ते आपल्याला सहजासहजी मिळालेला नाही. ते मिळवण्यासाठी कित्येक नेत्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे, भगतसिंग, राजगुरू, लाला लजपत राय, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, लोकमान्य टिळक अशा अनेक नेत्यांनी झेललेल्या गोळ्या आपल्या नड्या छातीवर, अशा अनेक शूरवीरांनी झेललेल्या गोळ्या आपल्या नड्या छातीवर. म्हणून आज आपण स्वाभिमानाने उभे आहोत या मातीवर. म्हणून आज आपण स्वाभिमानाने उभे आहोत या मातीवर. त्या सर्व शूरांनी आपले प्राणपणास लावले. त्या सर्व शूरांना माझे कोटी कोटी प्रणाम. उत्सव 3 रंगांचा आभाळ याच सजला, उत्सव 3 रंगांचा आभाळ याच सजला. नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी माझा भारत देश घडविला, ज्यांनी माझा भारत देश घडविला. पण हे लक्षात असू द्या, आपल्या पिढीचा जन्म स्वातंत्र्याच भारतात झाला आहे, पण ते स्वातंत्र्याला टिकवायचे काम आपल्या सर्वांनाच करायचे आहे. स्वातंत्र्यानंतर आपला देश कृषी, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, क्रीडा इत्यादी क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे. आज भारताकडे स्वतःचा आव्हानिक साठ आहे. भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहेत. तरीही भारतासमोर महागाई, भ्रष्टाचार, गरिबी यांसारख्या समस्या आवाजून उभ्या आहेत. या समस्येचे उच्चाटन पूर्ण झाल्याशिवाय देश सुखी, संपन्न व समृद्ध होणार नाही. आपण सर्वांनी एकत्र येऊन देशाला एक आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करूयात. देश सलामी या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे. देश सलामी या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे. हा तिरंगा नेहमी राहू दे उंचावर जोपर्यंत तुझ्यात प्राण आहे, जोपर्यंत तुझ्यात प्राण आहे. चला तर मग विश्वात आपला हा भारतीय तिरंगी झेंडा मानाच्या हातच्या एका सर्वोच्च स्थानावर उभा की जेथे पहिल्यावरती सर्व भारतीयांची मान अभिमानाने वर झाली पाहिजे आणि आपले हात देखील त्याला सलाम करण्यासाठी सळसळले पाहिजे. तुम्ही सर्वांनी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानते व या छोट्याशा चिमुकले भाषण इथेच संपवते. मी जाता एवढेच सांगेन, जर का कोणी आमच्या देशाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिले तर आम्ही त्यांचे डोळे काढल्याशिवाय राहणार नाही. अपनी आजादी को हम हरगिज मिटा सकते नहीं, सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं, सर झुका सकते नहीं. तुम्ही माझ्यावर फक्त एकच घोषणा द्या, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, वंदे मातरम, भारत माता की जय. थँक यू व्हेरी मच.